So now we are going to start with the bond enthalpy. कोणता पॉइंट स्टार्ट करणार आहे? Bond enthalpy. See, what is bond enthalpy? Bond enthalpy is the amount of energy required to break a bond. एखादा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी ला आपण काय म्हणतो तर बॉन्ड एन्थाल्पी. तुम्हाला आठवते का मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलेलं की बॉन्ड एन्थाल्पी इज इक्वल्स टू एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. एन्थाल्पी ऑफ व्हॉट? जर तो मॉलिक्यूल कसला मॉलिक्यूल असेल? येस, जर तो मॉलिक्यूल डायॲटॉमिक मॉलिक्यूल असेल, जर तो मॉलिक्यूल डायॲटॉमिक मॉलिक्यूल असेल तर आपण त्याला काय म्हणतो? बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. पण जेव्हा एकापेक्षा जास्त बॉन्ड असतात सेम टाइपचे तर दर बॉन्डला ब्रेक करायला एनर्जी काय लागत असते? वेगवेगळी लागत असते. सांगते, पहिला हे डिस्कस करूया. आता कन्सिडर द रिएक्शन. काय आहे? H2 गॅशियस गिव्स व्हॉट? H गॅशियस आणि H गॅशियस. डेल्टा H नॉट आर काय आहे? 436.4 kilojule. It shows that the HH bond in 1 mole of H2 is decomposed producing gaseous hydrogen atom. कसले hydrogen atom? कसले hydrogen atom? Gaseous hydrogen atom. So the enthalpy change of the reaction is 436.4. किती? 436.4 kilojoule is a bond enthalpy of the HH bond. HH bond ची bond enthalpy किती आहे तर 436.4 kilojoule आहे. डायटॉमिक मॉलिक्यूल. आता हे एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन आणि बॉन्ड एन्थाल्पी काय असणार आहे? सेम. बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं? बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे बॉन्ड ब्रेक करायला लागणारी एनर्जी. बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे बॉन्ड ब्रेक करायला लागणारी एनर्जी. So the enthalpy change required to break a particular covalent bond in a 1 mole of a gaseous molecule to produce gaseous atom and or radical is called as what? Bond enthalpy. Now write the equation for the bond enthalpy of Cl. इथं काय आहे? हा Cl2 आहे. हा बॉन्ड जेव्हा ब्रेक करणार आहे तर तुम्हाला क्लोरीन गॅशियस, परत काय मिळणार आहे तर क्लोरीन गॅशियस. आणि तुम्ही कधीही एन्थाल्पी जे आहे ते कोणत्या साईडला लिहिताय? राईट साइड. सो राईट साइडला एन्थाल्पी काय असणार आहे तर 242.7 किलोजूल. आलं का लक्षात मी काय सांगतो? सो राईट द इक्वेशन फॉर बॉन्ड एन्थाल्पी. हा, chlorine single bond Cl2 gaseous gives chlorine gaseous atom chlorine and delta H is 242.7 kilojoule per mole. समजतं इथपर्यंत? yes or no? The enthalpy change required to break a particular covalent bond in 1 mole of gaseous molecule to produce gaseous atoms or radical is called as bond enthalpy. आता इथं बघा, ह्या केसमध्ये हा HCl आहे. HCl पण ठीक आहे, डायटॉमिक मॉलिक्यूल आहे, त्याला ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी आणि H गॅशियस आणि Cl गॅशियस तुम्हाला मिळाला. डेल्टा H किती आलं तर 431.9 किलोजूल. ठीक, इथं काही फरक पडत नाही. डायटॉमिक मॉलिक्युल्सला काही फरक पडत नाही. जी काही बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी लागते तीच बॉन्ड एन्थाल्पी आणि ती पॉझिटिव्ह मध्ये असते. ती काय असते? हा, पण ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पीचा कन्सेप्ट बघा. हा H2O आहे, H2O गॅशियस. हा H2O गॅशियस जेव्हा आहे तर यामध्ये किती बॉन्ड आहेत? 2 बॉन्ड आहेत. HOH म्हणजे एक OH बॉन्ड आहे आणि एक OH बॉन्ड आहे. तुम्हाला काय वाटणार की हा OH बॉन्ड ब्रेक करायला जेवढी एनर्जी लागते तेवढाच हा पण OH बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी लागते? आन्सर इज नो. जरी सेम मॉलिक्यूल आहे तर त्या सेम मॉलिक्यूल मध्ये ह्या OH ला ब्रेक करण्यासाठी एनर्जी वेगळी लागणार आहे, ह्या OH ला ब्रेक करण्यासाठी एनर्जी वेगळी लागणार आहे. मग काय करायचं? दोघांना वेगळी लागते तर आपण काय करतो? दोघांच्या बॉन्ड एन्थाल्पीज ऍड करतो. मग किती OH बॉन्ड होते? 2. मग त्याला डिवाइड बाय काय करतो? म्हणजे जेव्हा कधी H2O तुम्हाला असं दिलंय 2H इन द गॅशियस ॲटम, ऑक्सिजन इन द गॅशियस ॲटम, ही बॉन्ड एन्थाल्पी 927 किलोजूल पर मोल जी आली, ही कशी आली तर हे ॲटम्स मध्ये कन्वर्ट झाले म्हणून. The above equation implies that the enthalpy change for breaking of 2 OH bond in 1 mole of gaseous H2O molecule is 927 kilojule. म्हणजे 2 बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एवढी एनर्जी लागली. पण दर बॉन्ड ब्रेक करायला सेम एनर्जी
नाहीये. जरी दोन OH बॉन्ड सेम आहेत, दोन OH बॉन्ड काय, 2 OH bonds in H2O are identical and energy is needed to break individual OH bonds are different. मग डिफरंट काय, डेल्टा एच किती आहे 499 एका OH बॉन्ड ब्रेक करायला, दुसऱ्या OH ब्रेक करायला हे टोटल एन्थाल्पी झाली रिएक्शनची. एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन म्हणतो आपण याला. पण आपल्याला बॉन्ड एन्थाल्पी फाइंड करायची. काय फाइंड करायचे, म्हणजे एका बॉन्डला ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी. मग मी तुम्हाला काय म्हटलं, ठीक आहे हे दोन्ही सेम टाइप ऑफ बॉन्ड्स होते, मग किती OH बॉन्ड ब्रेक झाले, 2. मग 2 OH बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी किती लागली, 927. त्याला डिवाइड बाय काय करणार आहे, म्हणजे एका OH ला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी ला डिवाइड बाय 2 ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी. कसली एन्थाल्पी, कसली बॉन्ड एन्थाल्पी, समजते का मी काय सांगितलं, येस ऑर नो. हे असं बघितलं तर हे एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन पण आहे हा वाला, की तुमचा मॉलिक्यूल ऍटम्स मध्ये कन्वर्ट झाला. पण जेव्हा तुमचा मॉलिक्यूल ऍटम्स मध्ये कन्वर्ट झाला तर त्या मॉलिक्यूल मध्ये सेम टाइप ऑफ बॉन्ड होता OH बॉन्ड, आणि दर OH बॉन्डला ब्रेक करण्यासाठी एनर्जी काय होत होती, ते वेगवेगळी लागत होती. तर आपण काय करतो, तेवढं पाठ करत बसण्यापेक्षा आपण काय करतो, दर बॉन्डला ब्रेक करण्यासाठी एनर्जी फाइंड आउट करतो, ते दोन एनर्जी ऍड करतो आणि त्याला डिवाइड करतो. आता इथं OH बॉन्ड किती होते, 2, म्हणून त्याला डिवाइड बाय 2 केलं. CH4 होता, CH 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 किती बॉन्ड आहेत, 4. मग जी काही तुमची एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन आली त्याला डिवाइड बाय काय करणार आहे, तर 4. तर दर CH ला ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी, दर CH ला ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी, खिडकी ओपन कर, खिडकी ओपन कर. दर CH ला ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी, समजतं मी काय सांगते. सो द टोटल एन्थाल्पी चेंज इज 927 किलोजूल and not twice as large as OH bond enthalpy. What is the enthalpy of OH bond in the molecule? म्हणजे OH ची बॉन्ड एन्थाल्पी किती आहे, 2 OH आहेत मान्य आहेत, पण आपण दर OH ची बॉन्ड एन्थाल्पी वेगवेगळी पाठ करत बसण्यापेक्षा आपण त्याची काय करतो, ऍव्हरेज. कसं काढतो ऍव्हरेज, फॉर अ पॉलिएटॉमिक मॉलिक्यूल ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी ऑफ अ पर्टिक्युलर बॉन्ड वुड बी कन्सिडर्ड. दस ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी कशी असणार आहे, जे काय OH बॉन्डची तुमची ॲटोमायझेशन एन्थाल्पी आली आहे, हा हे कितींदा होते, OH बॉन्ड कितींदा होता, 2दा. 2दा होता म्हणून त्याला डिवाइड बाय काय केलं, 2. 2दा होता म्हणून त्याला डिवाइड बाय 2. चालूच आहे त्याचं बटन, होय थांब जरा मार असं बघू तुला, समजलं का, येस ऑर नो. हे बॉन्ड एन्थाल्पी झालं. आता इथं बघा CH4 आहे, कोणता मॉलिक्यूल आहे हा, कोणता मॉलिक्यूल आहे हा, CH4. सो इन CH4 मॉलिक्यूल, कसला मॉलिक्यूल, इन CH4 मॉलिक्यूल देर आर 4 आयडेंटिकल CH बॉन्ड. किती आयडेंटिकल CH बॉन्ड आहेत, 4 आयडेंटिकल CH बॉन्ड आहेत. मग 4 आयडेंटिकल CH बॉन्डला हा बघा, हा CH4 आहे, हा CH3 आणि H मध्ये कन्वर्ट करताना एक बॉन्ड ब्रेक झाला 427. मग CH3 टू CH2 कन्वर्ट होण्यासाठी अजून एक CH बॉन्ड ब्रेक झाला 439. CH2 टू CH मध्ये कन्वर्ट होताना अजून एक बॉन्ड ब्रेक झाला, CH2 हा CH मध्ये कन्वर्ट होताना अजून एक बॉन्ड ब्रेक झाला 457, आणि CH हा C आणि H मध्ये कन्वर्ट होताना अजून एक बॉन्ड ब्रेक झाला. ऍक्च्युली हे सगळ्याचं ऍडिशन झाले, हे एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन म्हटलं तरी पण चालेल, कारण तुमचं मॉलिक्यूल ॲटम मध्ये कन्वर्ट झाला. पण मला माहित पाहिजे की दर CH ला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी वेगवेगळी एनर्जी लागली. त्या एनर्जी पाठ करण्यापेक्षा मला एक सुटेबल एनर्जी पाहिजे, एका CH ला बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी किती लागली. मग मी काय करते, त्या सगळ्या बॉन्ड एन्थाल्पीज काय करणार आहे, ऍड. सगळ्या बॉन्ड एन्थाल्पीज काय करणार आहे, सगळ्या बॉन्ड एन्थाल्पीज काय करणार आहे, ऍड. सगळ्या बॉन्ड एन्थाल्पीज काय करणार आहे, मग किती CH बॉन्ड होते, मग जे काय आले त्याला डिवाइड बाय काय करणार, जे काय आले त्याला डिवाइड बाय काय करणार, जे काय आले त्याला डिवाइड बाय काय करणार, 4. समझ में आ रहा है, यस और नो, ठीक है. सो रिएक्शन एंड बॉन्ड एन्थाल्पीज. इन अ केमिकल रिएक्शन bonds are broken and formed. The enthalpy of reaction involving substances having covalent bond are calculated by knowing the bond enthalpies of the reactant and bond enthalpies of the product. हे आठवते का जरा बघा, एकच मिनिट हवा. आपण एखादी रिएक्शन अशी घेतलेली, AA प्लस BB CC प्लस काय आहे तर DD.
सो ह्याची एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन जी आहे ती काय आहे तर सी इंटू बॉन्ड एन्थाल्पी सॉरी सी इंटू एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ काय होतं तर सी प्लस डी इंटू एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ काय होतं तर डी हे प्रोडक्ट आहेत काय आहे प्रोडक्ट मायनस ए इंटू एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ए प्लस बी इंटू एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. इथं बघा एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन आपण कशी फाइंड केलेली एन्थाल्पी ऑफ रिॲक्शनला समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ काय होता तर रिॲक्टंट होता. आठवते का फॉर्मेशन एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन होते म्हणजे सी ला फॉर्म होण्यासाठी एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ सी इंटू सी एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ बी इंटू बी एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ए इंटू ए म्हणजे प्रोडक्ट एन्थाल्पी सोप्या भाषेत इथं जेव्हा एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन्स होते आणि तुम्हाला एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन्स दिलेले होते त्या मॉलिक्युल्सचे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन दिलेले होते तर त्यावेळी तुम्ही काय करताय समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ काय लिहिताय तर प्रोडक्ट एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट मायनस काय लिहिताय तर एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ काय लिहिताय तर रिॲक्टंट. आठवते का हे येस ऑर नो समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट मायनस सॉरी समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ काय लिहिताय तुम्ही रिॲक्टंट. समजतंय का येस ऑर नो येस ऑर नो येस ऑर नो ओके. मला पॉइंट काय सांगायचं आहे ते समजून घ्या. जेव्हा आपण लास्ट लेक्चरला एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन फाइंड केला काय फाइंड केला एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काय केला फाइंड केला तर आपण काय लिहितो समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट आणि ते सगळे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन होते. ते सगळे काय होते एन्थाल्पी ऑफ काय होते फॉर्मेशन. पण जेव्हा तुम्हाला बॉन्ड एन्थाल्पी दिली काय दिली म्हणजे एखाद्या रिॲक्शनचे बॉन्ड एन्थाल्पी देतात म्हणजे एचएच बॉन्ड ब्रेक करायला एवढी एनर्जी लागली सीएलसीएल बॉन्ड ब्रेक करायला एवढी एनर्जी लागते HCl बॉन्ड ब्रेक करायला एवढी एनर्जी लागते. सो when there is a reaction in which the bond enthalpies are given काय दिले बॉन्ड एन्थाल्पी दिली AA ची बॉन्ड एन्थाल्पी दिली आहे BB ची बॉन्ड एन्थाल्पी दिली आहे CC ची बॉन्ड एन्थाल्पी दिली असं म्हणजे बॉन्ड एन्थाल्पी जे काय बॉन्ड फॉर्म झाले त्याला ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी बॉन्ड एन्थाल्पी जर दिली आहे तर त्यावेळी हीट ऑफ रिॲक्शनचा फॉर्म्युला उलटा होतो. हीट ऑफ रिॲक्शनचा फॉर्म्युला उलटा होतो म्हणजे हीट ऑफ रिॲक्शन इज इक्वल्स टू काय असते तर समेशन ऑफ बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट समेशन ऑफ बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट मायनस समेशन ऑफ बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट. मी काय सांगते हे लक्ष देऊन ऐका समजते का बघा हीट ऑफ रिॲक्शन एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन नॉर्मली फॉर्मेशन एन्थाल्पीज दिले असतील तर काय येणार आहे एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट. पण एखाद्या रिॲक्शनची जर बॉन्ड एन्थाल्पी दिली काय दिले बॉन्ड एन्थाल्पी तर एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट मायनस बॉन्ड एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट उलट असतं. हीट ऑफ फॉर्मेशन जर असेल तर हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट मायनस हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट. बॉन्ड एन्थाल्पीज जर दिले तर बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट मायनस बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ रिएक्टेंट माइनस बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ व्हाट प्रोडक्ट. समझ में आ रहा है क्या यस और नो ठीक है. सो इथं बघा in a chemical reaction bonds are broken and formed. The enthalpies of reaction involving substances having covalent bond are calculated by knowing the bond enthalpies of reactant and product. So the calculations assume all the bonds of a given type are identical. आणि त्यावेळी enthalpy of reaction is delta H naught reactant minus delta H naught product. पण हा delta H naught जो लिहिलाय ना तो bond enthalpy आहे
जेव्हा तुम्हाला रिएक्टंट मायनस प्रोडक्ट दिले त्यावेळी बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट मायनस काय आहे तर बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट. काय आहे? बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट मायनस बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट. हे बघा H2 प्लस I2 आहे इथं बघा. हा, H2 म्हणजे H सिंगल बॉन्ड H ही बॉन्ड आहे इथं. I2 म्हणजे I सिंगल बॉन्ड I हा बॉन्ड आहे. आणि HI म्हणजे 2 टाइम्स H डॅश I आहे. 2 टाइम्स H डॅश I म्हणजे 2 टाइम्स HI बॉन्ड ब्रेक करायला लागणारी एनर्जी. मग आपण काय म्हटलं, द एन्थाल्पी ऑफ दिस रिएक्शन, जर बॉन्ड एन्थाल्पीज दिलेत, काय दिले? बॉन्ड एन्थाल्पीज. सो एन्थाल्पीज ऑफ रिएक्शन काय असणार आहे इथं? बॉन्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट HH बॉन्ड प्लस बॉन्ड एन्थाल्पी ऑफ आयोडीन II बॉन्ड मायनस 2 into bond enthalpy of what? HI bond. minus 2 into bond enthalpy of what? HI. समझ में आ रहा है? Yes or no? Yes or no? ठीक है. So if the reactant and product are diatomic molecules, the given if the reactant and products are diatomic molecule, the equation 4.31 म्हणजे हा वाला परफेक्ट आन्सर देतो. Diatomic molecules असतील तर gives an accurate result, but the bond enthalpies are known because त्यांची bond enthalpies accurately known असतात. पण आपण आताच बघितलं की जर एकापेक्षा जास्त टाइप ऑफ बॉन्ड आहेत, म्हणजे OH बॉन्ड दोनदा आहे किंवा OH बॉन्ड तीनदा आहे, तर त्या बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी काय असते? वेगवेगळी लागत असते. पण आपण घेताना कोणती घेतो? त्याचा ऍव्हरेज घेतो. काय घेतो त्याचा? हा, मग पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स मध्ये, पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्सच्या रिएक्शन मध्ये जर तुम्ही एन्थाल्पी ऑफ रिएक्शन बॉन्ड एन्थाल्पीज पासून काढला, कोणापासून काढला? तर तेवढी ऍक्युरेट येणार, कारण पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स मध्ये तुम्ही काय करताय? दर बॉन्डला ब्रेक करणाऱ्या एनर्जीला वेगवेगळं कन्सिडर करण्यापेक्षा ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी कन्सिडर करताय. काय कन्सिडर करताय? ऍव्हरेज. सो बघा, for reactions involving polyatomic molecules, the reaction enthalpies are calculated via equation 4.2 would be appropriate and it refers to average bond enthalpies. ते कोणते bond enthalpies रेफर करतात? average. परत एकदा सांगते इथं बघा, हा CH4 आहे. कोण आहे? ह्या CH4 ला कार्बन इन द गॅशियस आणि 4H इन द गॅशियस स्टेट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मला 4 स्टेप वापरावे लागले. मग CH4 जो आहे त्या CH4 मध्ये CH बॉन्ड किती होते? CH बॉन्ड किती होते? 4. मग ह्याला बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी, मग CH3 फॉर्म झाला. परत CH3 जेव्हा फॉर्म झाला तर CH3 ला ब्रेक करण्यासाठी एनर्जी, त्यातल्या CH3 मधल्या CH ला बॉन्ड ब्रेक करायला, मग CH2 फॉर्म झाला. मग CH2 मधल्या CH ला बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी आणि CH2 मधल्या CH ला बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी. म्हणजे दर CH ला एनर्जी काय लागली तर वेगवेगळी लागली. पण आपण काय करतो? ह्या सगळ्यांचं ऍड करतो आणि त्याला डिवाइड बाय काय करतो? 4 आणि CH फाइंड करतो. सो जर पॉलीएटॉमिक मॉलिक्युल असेल आणि पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्सच्या बॉन्ड एन्थाल्पीज पासून आन्सर आलेला हीट ऑफ रिएक्शन स्लाइटली डिफरंट असतो. स्लाइटली, कारण आपण ऍक्युरेट बॉन्ड एन्थाल्पीज तिथे यूज करत, ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पीज यूज करतो. काय यूज करतो? ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी. समजतंय इथपर्यंत? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे हेज लॉ. व्हॉट इज हेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. आता हेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन काय सांगतंय बघा. एखादी रिएक्शन आहे, कार्बन इन द सॉलिड आहे प्लस हाफ O2 इन द गॅशियस स्टेट आहे. काय देत आहे? कार्बन मोनॉक्साइड इन द गॅशियस स्टेट. ह्याची एन्थाल्पी ऑफ रिएक्शन काय आहे तर डेल्टा H1 आहे. कार्बन इन द सॉलिड स्टेट प्लस हाफ O2 इन द गॅशियस स्टेट, कार्बन मोनॉक्साइड इन द गॅशियस स्टेट मिळते, त्याची एन्थाल्पी ऑफ रिएक्शन H1 आहे. परत कार्बन मोनॉक्साइड इन द गॅशियस स्टेट प्लस हाफ O2 इन द गॅशियस स्टेट आणि मग CO2 इन द गॅशियस स्टेट मिळते, त्याची एन्थाल्पी ऑफ रिएक्शन काय आहे तर डेल्टा H काय आहे तर 2 आहे. ठीक आहे, फाईन. ओके. हे जे काय एन्थाल्पी आली ही रिएक्शन 2 स्टेप मध्ये झाली कार्बन डायऑक्साइड ऑब्टेन करण्यासाठी. पण सेम रिएक्शन अशी पण होऊ शकते, कार्बन इन द सॉलिड स्टेट
प्लस O2 इन द गॅशियस स्टेट काय देते तर CO2 इन विथ स्टेट गॅशियस, त्याची एन्थाल्पी H आहे, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. जर तुम्ही ही एन्थाल्पी घेतला डेल्टा H, इट विल बी सम ऑफ डेल्टा H1 प्लस डेल्टा H2. जर एखादी रिएक्शन आहे, काय आहे रिएक्शन, ती सिंगल स्टेप मध्ये घडू दे किंवा एकापेक्षा जास्त स्टेप मध्ये घडू दे, त्याची ओव्हरऑल एन्थाल्पी काय राहते तर सेम. काय राहते ओव्हरऑल एन्थाल्पी? ओव्हरऑल एन्थाल्पी काय राहते सेम. म्हणजे ह्याला जर मी ओव्हरऑल ऍड केला, ह्या दोघांना काय केलं, या दोघांना ऍड, हा CO आणि हा CO काय होणार आहे कॅन्सल. हा कार्बन इन द सॉलिड स्टेट प्लस O2 इन द गॅशियस स्टेट काय देणार आहे CO2 इन द गॅशियस स्टेट. हे दोन्ही ऍड केले म्हणजे मला एन्थाल्पीज पण काय करायला पाहिजे, एन्थाल्पीज पण काय करायला पाहिजेत ऍड. मग हे जी व्हॅल्यू आली आणि ही सिंगल स्टेप रिएक्शनची जी व्हॅल्यू असते ती काय असते तर सेम. हेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन काय म्हणते, इफ अ रिएक्शन इज ऑकरिंग इन अ सिरीज ऑफ स्टेप और इफ इट इज ऑकरिंग इन अ सिंगल स्टेप, जी सिंगल स्टेपची एन्थाल्पी आहे दॅट विल बी द टोटल एन्थाल्पीज ऑफ द सिरीज ऑफ द स्टेप. म्हणजे डेल्टा H1, डेल्टा H2, डेल्टा H3 तीन असेल तर तीन ऍड करायचे डेल्टा H येणार. सो डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा H1 प्लस डेल्टा H2 प्लस डेल्टा H3. डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा H1 प्लस डेल्टा H2 प्लस डेल्टा H3. समजते का मी काय सांगते, येस ऑर नो? आता बघा, the law states that the overall enthalpy change for the reaction is equal to sum of the enthalpy change of individual steps in the reaction. Sum of the enthalpies of what? Sum of the enthalpies of what? Individual steps in the reaction. हे बघा, ही सिंगल स्टेप रिएक्शन आहे, ह्याची एन्थाल्पी डेल्टा H आहे. पण ही सेम रिएक्शन जेव्हा किती स्टेप मध्ये घडली, दोन स्टेप मध्ये, मग ह्याची एन्थाल्पी काहीतरी असणार आहे एका स्टेपची आणि ह्याची एन्थाल्पी काहीतरी वेगळी असणार आहे. मग सम ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेपची एन्थाल्पी इज इक्वल्स टू एन्थाल्पी ऑफ ओव्हरऑल रिएक्शन. सम ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेप्सची एन्थाल्पी इज इक्वल्स टू ओव्हरऑल स्टेपची एन्थाल्पी इज इक्वल्स टू ओव्हरऑल स्टेप्सची एन्थाल्पी. ठीक आहे. सो इथं बघा, the enthalpy change for a chemical reaction is same regardless of the path by which the reaction occurs. Hayes law is a direct consequence of fact that enthalpy is a state function. Hayes law वरनं डायरेक्ट समजते की एन्थाल्पी कसला फंक्शन आहे, स्टेट. कारण ती कोणती पाथ फॉलो केली ह्यावरती डिपेंड राहिला नाही. म्हणजे एखादी रिएक्शन दोन स्टेप मध्ये घडते का एखादी रिएक्शन सेम रिएक्शन सिंगल स्टेप मध्ये घडते, सेम रिएक्शन दोन स्टेप मध्ये घडते वेगळी पाथ आहे, सेम रिएक्शन सिंगल स्टेप मध्ये घडते वेगळी पाथ आहे. इररिस्पेक्टिव्ह ऑफ पाथ फायनल एन्थाल्पी चेंजेस, इररिस्पेक्टिव्ह ऑफ पाथ फायनल एन्थाल्पी इज सेम. फायनल टू इनिशियल टू फायनल स्टेट जाण्यासाठी एन्थाल्पी ऑफ रिएक्शन काय आहे तर सेम. मग ती एका स्टेप मध्ये होऊ दे रिएक्शन किंवा तीन स्टेप मध्ये होऊ दे रिएक्शन किंवा चार, काय फरक पडत नाही. So Hayes law says, Hayes law is a direct consequence. Hayes law is a direct consequence of the fact that enthalpy is a state function. So the enthalpy change of a reaction depends only on the initial and final state and not on the path by which the reaction occurs. Now हे एक example दिले. 2H2 gaseous plus N2 gaseous काय देते आहे, N2H4 gaseous. त्यावेळी enthalpy of reaction 95.4 आहे. परत N2H4 हायड्रोजाईन आहे, हा H2 बरोबर रिएक्ट करतो, अमोनिया देतो, ह्याची एन्थाल्पी एवढी आहे आणि ओव्हरऑल रिएक्शन ही आहे. तर ह्या दोघांचा ऍडिशन म्हणजे एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. समजते? ही सिंगल स्टेप मध्ये घडते आणि हे दोन स्टेप मध्ये घडते. मग इंडिव्हिज्युअल स्टेपच्या एन्थाल्पी जर तुम्ही ऍड केला तर तुम्हाला ओव्हरऑल रिएक्शनची एन्थाल्पी चेंज मिळणार आहे. समज मिळणार आहे, येस ऑर नो? ठीक. So sum of enthalpy change for the step 1 and step 2 is equal to the enthalpy change of the overall reaction. आता ही रिएक्शन होती, carbon in the solid state plus 2H2 in the gaseous state gives CH4 in the gaseous state. मला ह्याची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन फाइंड करायचे. काय फाइंड करायचे?
एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. नॉर्मल स्टेटमेंट मी फाइंड करू शकत नाही डेल्टा एच रिएक्शन इज इक्वल्स टू एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट, कारण मला ह्याची फॉर्मेशन एन्थाल्पी माहितच नाहीये. कारण ह्याच्या फॉर्मेशन एन्थाल्पीला कार्बन सॉलिड स्टेट मध्ये होता, हायड्रोजन गॅशियस स्टेट मध्ये. जर एखाद्या रिएक्शन मध्ये एखादे सबस्टन्सेस त्याच्या एलिमेंटल स्टेट मध्ये तर त्याची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन काय असते? 0. काय असते? मग ह्याची एन्थाल्पी 0 आहे, ह्याची एन्थाल्पी 0 आहे, ह्याची एन्थाल्पी 0 आहे. जर हे 0 आहे तर हिची मिळणार कशी एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन CH4 ची? तर त्यासाठी आपण हेज लॉ वगैरे वापरतो. काय वापरतो? हेज लॉ आणि थर्मोकेमिस्ट्रीचे आपण जे रूल्स बघितले की राईट हँड साइडला लिहायचं एन्थाल्पी चेंज. मग जर तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे त्या इक्वेशनला तर सेम कोइफिशियंटनं मल्टिप्लाय करायचं. जर तुम्हाला डिवाइड करायचं आहे एखाद्या कोइफिशियंटला तर सेम नंबरनं काय करायचं? डिवाइड करायचं. आणि ऍड केला तर सगळे लेफ्ट हँड साइड ऍड केलं तर राईट हँड साइडचे एन्थाल्पीज पण काय करायचे? ऍड. सबस्ट्रॅक्ट केला तर सबस्ट्रॅक्ट. असं समजतंय मी काय सांगितलं? ज्या केसमध्ये एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन डायरेक्टली मिळू शकत नाहीत, कोणत्याच केसमध्ये मिळत नाही, तिथं आपण हेज लॉ वापरतो. तिथं आपण हेज लॉ वापरून वेगवेगळ्या रिएक्शन्स घेतो, वेगवेगळ्या रिएक्शन्सला रिअरेंज करतो आणि आपल्याला जी पाहिजे ती रिएक्शन आणतो. आपल्याला जी पाहिजे ती रिएक्शन आणतो. समजतंय का मी काय काय सांगितलं? येस ऑर नो? ठीक आहे, फाईन. आता लास्ट एक्झाम्पल कुठपर्यंत झाले सांगा. किंवा आपण काय करूया, पहिला हेज लॉ शिकलोय ना, पहिला हेज लॉचे क्वेश्चन्स घेऊया आणि मग मागे जाऊया. ठीक आहे, ओके. हा, इथं बघा काय विचारलंय बघा. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. काय एन्थाल्पी ऑफ रिएक्शन? 2Fe in the solid state plus 3O2 in the gaseous state. काय आहे तर Fe2O3 in the solid state. बाळांनो, ही एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ह्याची विचारली. मी डायरेक्टली एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन काढू शकत नाही कारण आयनची एन्थाल्पी 0 असते. एन्थाल्पी ऑफ रिएक्शन O2 ची पण 0 असते. Fe2O3 ची काढणार कसं? तर हेज लॉचं इनडायरेक्ट वापर करायचा. हेज लॉ वापरून इनडायरेक्ट प्रपोर्शन्स करायचे. म्हणजे काय? तुम्हाला 2 रिएक्शन दिलेत, त्यांचे एन्थाल्पीज मला माहित आहेत आणि ह्या रिएक्शन्सना अल्टरकेट करून मला जशी पाहिजे ती रिएक्शन आणायची. आता बघा, हा पहिलं काय आहे गिवन मध्ये? 2 times अल्युमिनियम in the solid state plus Fe2O3 in the solid state gives 2Fe in the solid state plus Al2O3 in the solid state. ठीक आहे, ह्याचं डेल्टा एच किती आहे सांगा? एन्थाल्पी ऑफ रिएक्शन ह्याची किती आहे? -847 पॉइंट काय आहे तर 6 किलो जूल आहे. ह्याला इक्वेशन 1 म्हणणार मी. काय म्हणणार मी ह्याला? इक्वेशन 1. सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे? परत 2 अल्युमिनियम इन द सॉलिड स्टेट plus 3O2 in the gaseous state gives Al2O3 in the solid state. आणि त्याची डेल्टा एच नॉट किती येणार आहे तर डेल्टा एच नॉट इज इक्वल्स टू -1670 काय येणार आहे तर किलो. ह्याला इक्वेशन काय म्हणणार आहे तर 2 म्हणणार आहे. ठीक आहे, इथं बघा, मला ह्या 2 इक्वेशनचा वापर करून वरचा इक्वेशन आणायचा आहे. ह्या 2 इक्वेशन्स मध्ये काहीतरी ऍडजस्टमेंट करायचे आणि वरचा इक्वेशन आणायचं. बरं, आता येतं बघा काय. पहिल्या इक्वेशन मध्ये Fe2O3 कोणत्या साईडला आहे? लेफ्टला. पण जो रिक्वायर्ड इक्वेशन आहे, कोणता इक्वेशन आहे? रिक्वायर्ड इक्वेशनला Fe2O3 कोणत्या साईडला आहे? मग काय करणार? पहिल्या इक्वेशनला मी रिव्हर्स करणार. काय करणार? पहिल्या इक्वेशनला रिव्हर्स. तुम्हाला आठवते का, जर आपण एखाद्या इक्वेशनला रिव्हर्स केलं तर त्याची एन्थाल्पी सेम राहते, साइन चेंज होते. ठीक आहे, जेव्हा मी ह्याला रिव्हर्स केलं त्यावेळी Fe2O3 इथं आलं आणि Al2O3 इथं गेलं. दुसरं काही चेंज करायची गरज लागत नाही. बाकी सगळं आपोआप चेंज, बाकी सगळं आपोआप कट होतंय. काय होतं? आपोआप कट. सो मी काय करते, ह्याला इक्वेशन 1 म्हटलं, ह्याला इक्वेशन 2 म्हणतो. मी म्हणते रिव्हर्स इक्वेशन 1. रिव्हर्स इक्वेशन 1
इक्वेशन 1 ला रिव्हर्स केलं तर काय फॉर्म होते 2Fe in the solid state plus Al2O3 in the solid state gives 2Al in the solid state plus Fe2O3 in the solid state आणि ह्याची एन्थाल्पी ऑफ रिएक्शन काय येणार आहे सांगा ह्याची एन्थाल्पी ऑफ रिएक्शन येणार आहे प्लस 847.6 किलो जूल ह्याला इक्वेशन काय म्हणणार आहे तर 3 आता काय करायचं इक्वेशन 2 ला आणि इक्वेशन 3 ला काय करायचं ऍड करायचं फक्त कारण Al2O3 इथं कुठल्या साईडला आहे राईट साईडला इथं कोणत्या साईडला आहे लेफ्ट साईडला आहे कॅन्सल होणार काय होणार ऑक्सिजन पण आपोआप बॅलन्स होणार आहे होतच व्हायलाच पाहिजे तसेच असतात इक्वेशन्स सो मी काय करणार आहे ऍड काय करणार आहे ऍड इक्वेशन 3 and 2 3 and 2 इक्वेशन ऍड केलं 3 काय 2Fe in the solid state plus Al2O3 in the solid state gives 2Al in the solid state plus Fe2O3 in the solid state. डेल्टा H नॉट किती यायचं 847.6 किलो जूल आणि इक्वेशन 2 किती आहे परत 2Al in the solid state plus 3O2 in the gaseous state gives what Al2O3 in the solid state. मग ह्याचं डेल्टा H नॉट किती आलं ह्याचं डेल्टा H नॉट आलं -1670 किलो जूल हे दोन्ही ऍड केलं 2 अल्युमिनियम कॅन्सल झालं हा Al2O3 काय झाला तर कॅन्सल झाला समजतंय का येस ऑर नो हा मग फॉर्म होताना काय होणार आहे 2Fe in the solid state plus 3O2 in the gaseous state gives what Fe2O3 in the solid state हे दोघांना ऍड केलं ना ह्या दोन्ही इक्वेशनला ऍड केलं की नाही जे तुम्ही या इक्वेशनला करताय तेच एन्थाल्पीजला करायचं मग इथं काय येणार आहे 1670 मायनस 87 1670 मायनस 847.6 10 मायनस 6 काय येणार आहे 4 9 मायनस 7 काय येणार आहे 2 येणार ना हा 6 मायनस 4 काय येणार आहे 2 परत 6 मायनस 8 प्लस येणार का मायनस येणार हा सो डेल्टा H नॉट फॉर द रिएक्शन काय येणार आहे ह्या रिएक्शन साठी 822.4 किलो जूल डेल्टा H नॉट काय येणार आहे 822. मायनस 822.4 किलो जूल बघा डायरेक्टली मी ह्या रिएक्शनची एन्थाल्पी फाइंड आउट करू शकत नाही एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन कारण ह्याची पण एन्थाल्पी 0 आहे ह्याची पण एन्थाल्पी 0 आहे होय की नाही मग इनडायरेक्ट वेनं काढलं म्हणजे तुम्ही दोन असे इक्वेशन घेतला की ज्याला रिअरेंज करून अल्टरकेट करून तुम्ही ती रिएक्शन क्रिएट करू शकताय आणि त्याची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन काढू शकता हेज लॉचा ऍप्लिकेशनच हा आहे टू फाइंड आउट द एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन wherever it is not possible डायरेक्ट एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन आपण फाइंड करू शकत नाही म्हणून ऍप्लिकेशन ऑफ हेज लॉ टू फाइंड आउट द एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ all of the most reaction by applying certain rules of thermochemistry समजलं हे नोट डाऊन करा आणि हा इम्पॉर्टंट आहे हा एक्झामला विचारतात हे इम्पॉर्टंट आहे हे एक्झामला विचारतात आणि एक्झाम डोक्यावरती येऊन बसल्या